तर 2 दिवस झालं व्हिडिओ आलेले नाहीत कारण की आम्ही गेलेलो फिरायला. अचानक मित्रांचं नियोजन झालं आणि काल रात्री मला ते 12-12:30 दरम्यान आम्ही आलो सगळे आणि आम्ही फिरायला गेलेलो धन्नू घेऊन. आणि एक मोठी गाडी होती एक्सयूव्ही नाही TUV. आणि आता डायरेक्ट म्हणजे उठलो ते इकडे आलो कारण खाद्याचं पोतं कसं आपल्याला बायशेड म्हणलं खाद्याचं पोते घेऊन या. पोते घेतलं लागलं तर म्हणलं वाडे घेऊन यायचं. तर वाडे घ्यायचं चालू आहेत. आणि ते दीपक शेट आहेत. दीपक शेट पण आमच्याबरोबर फिरायला आलेले आहेत. तिकडे चिक्या बघायला जायला तिकडे चिक्या येते. हे चिक्या इकडं चिक्या असं दिसते चिक्या आपला. आणि जिथं म्हणजे आता इथनं पुढं बघून घ्या. ट्रिपमध्ये गेल्यावर थोडासा टेक घेतला कारण की मी मोठा मोबाईल नेलेला नव्हता म्हणजे ते आणि कुठं सांभाळायचा म्हणून थोडा टेक घेतला. तो तुमच्याबरोबर शेअर करतो ट्रिपमधला. आणि एक दादा आपले सबस्क्रायबर आलेले तर भेटायला मालवणचे आहेत. त्यांची पण एक बोट आहे. मग ते म्हणले आमचं कार्ड वगैरे टाका तुमच्या चॅनलला. मग त्यांचं कार्ड आहे ते त्यांचा नंबर वगैरे टाकतो. जर कुणाला तिथे गेल्यानंतर बोटिंग करायचं असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करा. ती सर्व तुम्हाला फिरवून दाखवतील कारण की बऱ्यापैकी आपल्याला काय माहिती नसते तिथली. आणि आपली फॅमिली जर सांगितलं की तो याकडं नंबर घेतला सासर फॅमिलीकडं तर थोडंफार तुम्हाला पैसे पण कमी करतील असा विषय. त्यामुळं कोण देवबागला फिरायला गेलं तर त्यांना फोन करा. आणि वाढ घ्यायला चाललेले आहेत. बया 500 आकड्याच्या वर जाते काय. चला गेल्यावर तुम्हाला आता 2 दिवस झाला आपल्या फॅमिलीला रायबा शेट दिसलेला नाही, बाजा दिसलेला नाही. निशान, ब्रह्मा, भद्रा, बाबऱ्या सर्व नंदी दाखवतो. हा नाही रे भद्रा सलगरी त्याचं नाव भद्रा. भद्राचं काय करणार दीपक शेठ? हा नाही दिवस चांगला बघू ना. आज काय आज कोण वार आहे? शनिवारचं नको. रविवार नाही सोमवार नाही घ्या कारण की दीपक शेठ. हा हा तेच नाव काय म्हणला? कोमल 50 लक्ष्मी 50. कोमल 50 लक्ष्मी 100 200 250 300 350 झाले. होय 350 वाढ झाले. तर विषय असा झाला आहे भैया शेठ. आपण काय निर्णय घेतला भद्राचा? भद्रा दीपक शेटकडे. भद्रा जाणार दीपक शेटकडे कारण की जसं म्हटल्याप्रमाणे की आता रायबा शेटवर लक्ष द्यायचं आहे. हा 150 पाहिजे. हो हा द्या द्या. तर सगळ्यांचं म्हटलंय सगळ्यांचं घेतलं तर सगळ्यांचं 50-50 झालं या. तुम्हाला हे काय टाकले 50 150 आणि आपल्या फॅमिलीवर शेअर करायला राहिलं मग हो का. ते दिसते की नाही नसतं. तर एका दादाने आपल्या नाव पावती टाकल्या बघा काही. श्री सद्गुरू संत बाळूमामा प्रसन्न महाराष्ट्राचा लाडका रायबा 66 मित्र परिवार 100 नेतो बाहेरचं नाही का. मग इथलं 50 ओंकार शेठ पवार खंबाळी शेनी अशी पावती टाकल्या बघा. दिसत नाही. भाह्यानं काल आम्ही फिरायला गेलो ट्रिपला. आम्हाला फोटो पाठवला. म्हणलं भाई शेठ एकटंच खोंड घेऊन निघालीत काही. आपल्या निशाणवर पळालेला. तर विषय असा झाला आहे भद्रा शेठचा निर्णय आम्ही असं काय घेतलाय कारण की भद्रा शेठ जाणार आहे आपल्या दीपक शेठकडे कारण की काही लय लांब नाही जाणार जवळच आहे कारण की लक्ष लागेना म्हणून भद्रा म्हणला. दीपक शेठ म्हणला भद्रा मी सांभाळतो माझी तशी तब्येत वगैरे व्यायामावर पण लक्ष देतो म्हणला. आपल्याला लक्ष द्यायचं आहे आता रायबा बाजा आणि हे निशान कारण की भद्रा अजून लहान आहे. भद्रा जरा अजून भरला तर मग भद्राचं आता व्यायाम चालू केला म्हणजे छकडीला ते हाणायला चालू केला आहे. तर ह्याच्याकडे कुठला नंदी नाही अजून म्हणजे त्यामुळे ह्याचं लक्ष पण लागलं. होय
जागा गेल्या नव का एवढं फॉन्ट तयार करून देता का मला? तुमचं कोणता आहे ते कोणचं? ना आप्पा आम्हाला सांगते ते जोरात आहे की राव होणार की विषय आहे का किती महिन्याचा आहे हा महिलेच नाही बया कोण बघितलंस का या पूर्ण फोटो नाही असते. हे फुटला का हे दुसरं कोण आहे तीच आहे. पिवळा आहे कलर तीच आहे. तीच आहे पुण्याला नाही बाबा चिक्को हॅलो ना कुठं आहे आता देवबाग मध्ये आलेलो आहे कार्यकर्ते सगळे म्हणजे व्हिडिओ दिसलंच असतील कार्यकर्ते सगळे फॉरेनर नाही किंवा फॉरेनर मयूर सरकार बबलू ड्रायव्हर दीपक ड्रायव्हर दोघं एकमेकांनी काही सोडत नाहीत आता म्हणले दोघं संगड उडी मारणार आहे याच्यात दगड बांधून कमेंट आले की एकाची विहिरीत उडी मारणार आहे हो तर ही बोट आल्या बघू सोन्या बघू कुठं गावला समुद्रात गावला साहेब बस गाऊ चला चला बसा 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 आत काढू का? ठीक आहे चप्पल इथं काढायचं हा चप्पल काढून ठेवा म्हणते ते मग इथं ठेवतो जाऊ दे गेले तर पण होते गेले मला ना ना आज करते काय बोटमध्ये निघाले आणि आमची बैलगाडा शर्यतीची गॅंग हा ही हो बघा सतीश सतीश अडके ड्रायव्हर जॉकेट घे ह्यातला मी आता निघालोय 6 पॉइंट आहेत ते बघायला ही काय आहे समुद्र आहे काय कुणाला माहिती आम्ही तुमच्या खाडी खाडी समुद्र तिकडं आहे कुठं तरी बघू शकता ओ वन सुमार वाल्या कसा आहे बल्ली सोन्या इथं आलेलो आपण इथं आलेलो बोट घेऊन अरे इथं आलेलो हा हा बरोबर आणि या लागतंय कुठे आयुष्य हा इकडं काढे आणि इकडं समुद्र आहे आरबी समुद्र कुर्ला मालवण 3 तालुके एकत्र झाले त्यामुळे हा त्रिवेणी संगम मानला जातो पण नदीचा नसल्यामुळे तेवढं आम्ही संगमची माहिती सांगत कारण नदी रेखावडला नदी अस्तित्वात काढी त्यामुळे इथे कलरचे हा विषय नाही फक्त लाटा समुद्रामध्ये लाटा खाडीमध्ये लाटा नाही तिथे लाटा दिसणार तिथे संगम कुडाळ वेगुर्ला मालवण 3 तालुक्यामध्ये ही कर्ली नदी हिचा मूळ ही कर्ली नदीची आहे राजापूर तालुक्यामध्ये खारेपाटण म्हणून गाव तिथे ह्याचा मूळ आहे आणि देवबाग संगमला हेड आहे कसं वाटतंय फिरायला तोंड बघाय कसं झालंय उन्हाळ्यानं तर आपले सबस्क्रायबर फॅमिली भेटायला आली ते दादा नमस्कार कुठलं गाव देवबाग आणि आम्ही आता मुक्काम आहे आमचा मालवणमध्ये आणि पोस्ट बघितल्यानंतर दादाने कोणाकडे तर नंबर घेतला आणि मला फोन केला कुठं आहे तर आम्ही देवबागमधनं नुसतं बाहेर पडलो आणि दादाची पण स्वतःची एक बोट आहे दादामध्ये म्हणजे गाठ पडली असते तर दादाच्या बोटमधून आम्ही फिरलो असतो काही योग आला नाही पडल्या 100% योग येईल दादा नाव कसं मला तुमचं मांजरेकर तर दादा परत आम्ही इथं आलो मालवणमध्ये तिथनं मला ते 10 किलोमीटर अंतर आहे ना 10 किलोमीटर अंतर दादा इथं लोकेशन पाठवा इथं भेटायला आली ते
तर खूप 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 दादा धन्यवाद, तुम्ही वेळात वेळ काढून आला आमच्यासाठी इथं भेटायला खास. कारण की कोकण पट्टा आम्हाला लय आवडतो, म्हणजे असं भारी वाटतं असं नारळी झाडं वगैरे समुद्र. तेवढंच एक वर्षात आमची ट्रिप असते ती ह्या भागातच असते. आता काय नंबर आहे तुमचा, नेक्स्ट टाइम आलो की 100% तुम्हाला. कुठं निघाला रे? बाहेर शेट पुढे ट्रॅक्टर घेऊन निघाली ती दीपक शेट आणि मी निघाली पाठी मागणं गाडीतून. हे आपलं रान तिथले वाटी गेल्या, ऊस खाली तोड आले तिकडे, पावसामुळे थांबले. तिथं बोर आहे बघाय, त्याला जाऊ दे तिकडे घ्याला. हो हो थांब, कुठं तू विटू उतरा खाली लाता मारा आम्हाला मागं उड. सर की नाना दाखवायचा रे. तर तुझं या ट्रॅक्टरचं काय रे वाकडं हा? तर ट्रॅक्टर सपलं तेल बरोबर बाया शेटच्या घरा पुढे तेल सपले. त्याला सांग जा जरा तेल बिल बघत जा म्हणून. काय मागालो या वास्टर जर निम्या सपला असते तर ट्रॅक्टर सपलं तेल. आता सरकी नाना पण लय दिवस झाला शेअर केलेला नाही, मला सरकी नाना शेअर करूया. 100 रुपये घे भैया. हा लगा फरक पडला गेला का? ते वाढ हिरवा आहेत का? हे काय जेट चालू केलंच काय? बघू शकता. हे किती महिन्यात सांगितले? 1.5 महिना 1.5 महिना नाही. आता बेंड पण करायला लागलाय हा नाही. आता तब्येत होईल बघ, फरक पडला चांगला. मस्ती बघ की मारायला लागला. जर चालवून गेलो ना आणायचं. होय सर सर्किट धुवायचं सांगितलं का नाही? पुसायचं. चला सर्किट ना ना बाय बाय शेट बाहेर आहेत. आणि हे साहेबांनी बघा तिडं किती टाकली, ती सगळं तिडच टाकली. काय पण मारायला लागते. ओ शेट 2-3 दिवस झाला दिसला नाही व्हिडिओ तुम्ही. कोणा जर त्यानं काय काम काढले काय कळण. कसं आहे म्हणा, वैरण नाही खाद्य नाही, कारण की साहेबांनी झोपायचं आहे निशान बरोबर. हो ना पिल्लू? इकडे निशान शेट. अरे फोन नाही घरात आहे. दीपक शेटला खुशखबर सांगा फॅमिलीला आपल्या. दीपक शेटची आज खुशखबर. दीपक शेटचं आज आली प्रमोशन. असं प्रमोशन झालं की कंपनी सांगितली याच नाही म्हणून, घरात बसून पगार. तर दीपक शेटचा गेलेला आहे जॉब, तर चाललाय हुडकायचा. तिथं एक भैया शेट जॉब येऊ जाता. 4-5 गाया 4-5 गाया त्याला नको बाबा. शनी रायबल झोप. आता कुठे आता कुठे झोपतीस? उद्या झोपेगी. वाजल्या 11:30. त्याने कधी चालवणार नाही. अरे थांब की वाढ देऊ दे बरा बराबर. हे ये भैया नो बाबा, राहिलं की राहिलं. डम्पिंग करूया का? तर वाढ घेतली तू ओतून आता वाढ रस्ता. आणि ते शेड बघा राईट शेड. ए भाज्या भैया भाज्या निघालं काय भैया? भाज्याला खाद्य ठेवलेलंच काय? भैयो भाज्याला खाद्य ठेवलेलंच काय? हो होय होय तेच करायचं. तर भात्रा शेठ निघालेत दीपक शेठच्या दावणीत महिन्याभरासाठी फक्त बरं का.
कारण की तब्येत पण होईल आणि रिपू शेटचं लक्ष पण लागेल. त्याच्यात कुठला नंदी ना आता शेड मोकळं आहे त्याचं. दीपक शेट लय दुःखात आहे आत्ता. बाजाराकडे बघून आपलं मन रमला. या दोघांनी झोपायचं चला वाढ घेतो रुसून बराबर. आता या शेटला काय झाले काय कळना. तोंड तिकडं करून उभा राहतो. रुसलायस काय बावडे आहे. बावडे आहे काय झालं रुसलायस काय. खाद्य नाही अजून म्हणणार मला. ठेवतो थांब. निशान बरोबर कसा चालतोच बघा. कारण की साहेबांनी नवीन एखादी व्यक्ती आली पहिल्यांदा 15-20 दिवस जाते ती त्याच्यात मिसळून गेला. निशान पावसाचं झाले वातावरण. भरपूर पाऊस येण्याची शक्यता आहे. निशान आणि रायबा बाजारात शेट निघाले. दीपक शेटकडे आता काय काम नाही दादा. महिन्यावर हे काय विषयच नाही. एक नंबर चालते ते बघा. विषयच नाही. निशांत आणि रायबाची तुला काय नाही भैया मला वाटतं ब्या. तर मी बसलेलो आहे उलटा. शेट चालवत आहे गाडी. व्हिडिओसाठी बघा असं असं करायला लागतंय. चालते रायबा शेड मान हात करून चालतोय आता त्या ह्याच्यामुळं औषध दिल्यामुळं. बघ की हात पडला आहे. रायबा हात पडला आहे का. पळतानाच खेळू पडतो या भैया. हे शेटला आलाय फोन. दोघं पण ठेक्यानं चालतील. दोघं पण ओढून धरायला लागतील काही. हा दीपक शेट मग ते बाया रायबा शेट खेळ पडून पडतो म्हणजे बाहेर वाढाय बघतोय काय मग उराव घेऊन. त्यामुळे ते वाटते काय असं बाहेर वाढाय बघतोय. हा होय ते पण आहे ना. हा म्हणजे काय काय कमिटी त्याच्या असे की बाहेर वाढाय बघतोय. हा तर त्याचा फरक पडलाय. गडी आत पडलाय बघा. हात मान करून पळतोय या चालतोय आता. कॅश काढतोय लागा येऊ. चला आम्हाला काय म्हणते ते ना कॅश काढतोय शेट. होय नक्या वाढल्यामुळे आयला नक्या तेवढ्या करे आहे त्याला. आज फोन लावतो. अशी बाबऱ्यानं रायबा चालायची पहिल्यानं. बाबऱ्या काय परत येऊ काय शेट त्याला मिळूनच गेला. काय करे बांधते काय नाही. निशान नव्ह का. निशान कसा हात पडलाय की अजिबात खेळू नाही. ही शेट काय डुल्लत चालते. का भारी चालते बाई व्यायाम का देखायला भारी. दोघं जण फक्त लय चालवली की हे होते रे. उडी कळत नाही परत त्याच. हा मग आता रायबाला फेरा टाकाय बाय. मग उद्या चालूया काय मग असा. होय दोन्ही पण आदत आहे ते आदत. रायबा शेट आणि निशान शेट नाद करते काय.
अरे भाई येड ये तो लागणार लागते आता आम्ही लागलेलो आहे हायवेला, म्हणजे आता केदारवाडी रस्ता म्हणजे केदारवाडीकडे निघालोय. हा सर्व्हिस रोड आहे खालचा. असं वाट दिसते जाऊ पुढे पुढे जायचं. कसं आहे कसं आहे असे 2-3च असल्यावर कसं भारी लक्ष लागते. आता नाही घ्यायचं. आता रायबा, निशान आणि कोण देऊ बाज्या आणि बात्रा. बा झालं बाई अशी हळूहळू वाढवे व्यायाम. हा बघ की माग म्हणा हो दीपक शेठ काय 4 व्हीलर आहे डायरेक्ट वळवा गेला तस मनानं वळली द्या. रायबाला फेस आला गेला का त्याला पण आलाय. असा व्यायाम होता पहिला बघा रायबा शेठ. त्या पिपराच्या वाढल्यामुळं सगळं थांबलं. टार्गेट आहे प्रभा बाबऱ्या इकनेगा बारक्या येते द्या तर जरा वर खाली होते त्यामुळे अजून गेलेला नाही बाबरे. बाय राय बघा बघतो चल चल खाते खाय ना जुई. कसलं भारी चालतंय रे. ओके काय झालं का अंतरी नाही म्हणलास तर परत 5 किलोमीटर. पायपला येतोय निशान घेऊन नाही चालायचं बावड्या. पब्लिक वरनं कसा पळतोय बाई बघ माहिती आहे का. राय बा एकदा पळालेलं माहिती आहे पब्लिक वरून. याला बिन जोडलाच की मला का ठेस कळते का रे रायबा. नक्की केले पाहिजे ते. गेले फोन लावतो बा. निश्चय काय नुसते टोक्या उडवायचे इथे. उद्या बघतो फोन आजच फोन लावतो. नक्की केलेच पाहिजे त्या ठेस काळात 3-4 वेळा नक्की वाढले ते साहेबांचे. ओके अय निशान तर आता हो व्यायाम झालेला आहे. चला घेतो सोडून आता.